शशांक हगवणेनं वैष्णवीला 5 दिवस आणि नंतर 3 दिवस वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। निलेश चव्हाणनं लता हगवणे आणि करिश्मा यांचा मोबाईल गहाळ केल्याची माहिती समोर येतेय। हगवणे कुटुंबियांचं बँक खातं आता गोठवण्यात आलंय। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास देत होते। पोलिसांनी निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांच्या एकत्र चौकशीची आता मागणी केलेली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। अमोल, खूप महत्त्वाच्या अपडेट्स वेळोवेळी वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी आपल्या समोर येत आहेत। आणखी एक ही महत्त्वाची बातमी समोर येते, याबद्दल सविस्तर माहिती काय द्याल? खरं तर बावधन पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये ही सगळी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अगदी काही वेळामध्ये आता वैष्णवीचे पती, तिचे सासू आणि तिची जी नणंद आहे या तिघांनाही पुणे न्यायालयामध्ये सादर केलं जाणार आहे। मात्र त्याआधी ही सगळी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शशांक हगवणे हा वैष्णवीला 5 दिवस आणि जवळपास नंतर 3 दिवस वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करत होता, अशा पद्धतीची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे। निलेश चव्हाण जो येवणे कुटुंबाच्या संबंधित व्यक्ती आहे, निलेश चव्हाण, त्याचबरोबर तिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचा मोबाईल पोलिसांनी देखील ताब्यात दिला आहे। त्याचबरोबर हगवणे यांचं जे बँक खातं आहे ते सुद्धा पोलिसांनी गोठवलेलं आहे। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे या सातत्याने वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास आहे तो सुद्धा देत होत्या, अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। आणि त्यामुळे आता निलेश चव्हाण जो अद्यापही फरार आहे या संपूर्ण प्रकारामध्ये, त्याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे आणि करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांची एकत्रित चौकशी आहे ती सुद्धा पोलिसांना करायची आहे। आता तशा पद्धतीची माहिती ही पुणे न्यायालयामध्ये दिली जाईल, पण बावधन पोलिसांच्या तपासात ही सगळी धक्कादायक माहिती आहे ती सध्या समोर आलेली आहे। जी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।